बी ए भाग 1 सेमिस्टर 1 यातलं 5वं युनिट आणि 5व्या युनिटमधलं पहिलं चॅप्टर. 5व्या युनिटचं नाव होतं उत्पादक घटक प्रोडक्शन फॅक्टर्स. त्यामधलं पहिलं चॅप्टर आहे 5.1.1 उत्पादनाची साधने किंवा घटक. त्यामध्ये फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर ऑफ प्रोडक्शनमध्ये आपल्याला शिकायचं आहे भूमी, लँड, इंग्लिशमध्ये लँड म्हणलं जाते. उत्पादन कार्यात मदत करणाऱ्या ज्या निरनिराळ्या निसर्गदत्त वस्तू व शक्ती आहेत त्या सर्वांना भूमी किंवा निसर्ग असे म्हणतात. बघा, उत्पादन कार्यात मदत करणाऱ्या ज्या निरनिराळ्या निसर्गदत्त वस्तू व शक्ती आहेत त्या सर्वांना आपण भूमी किंवा निसर्ग असे म्हणतो. म्हणजे भूमी म्हणजे काय, तर उत्पादन कार्यात मदत करणाऱ्या ज्या निरनिराळ्या निसर्गदत्त वस्तू व शक्ती आहेत त्या सर्वांना आपण भूमी किंवा निसर्ग असे म्हणत असतो. त्यानंतर यावरून असे स्पष्ट होते की मानवाने कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी निसर्गाने विनामूल्य दिलेल्या सर्व वस्तू म्हणजे भूमी होय. यावरून असे स्पष्ट होते की मानवाने कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी निसर्गाने विनामूल्य दिलेल्या वस्तू आणि वस्तू म्हणजे भूमी होय. भूमी ही निसर्गदत्त आहे. निसर्गाने दिलेली एक प्रकारची ती देणगी आहे. त्या भूमीमध्ये काही अविनाशी काही असे घटक असतात की ज्यामुळे या भूमीची उपयोगिता खूप जास्त वाढलेली आहे. आणि म्हणून भूमीमध्ये काही गोष्टींचा समावेश होतो. बघा, भूमीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो. कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यातलं पहिलं आहे शेतजमीन. शेती करण्यासाठी जी जमीन आपण वापरतो ती शेतजमीन या भूमीचाच एक भाग आहे. त्याचासुद्धा या शेतजमिनीचासुद्धा त्यामध्ये समावेश होतो. नंबर 2 आहे घरे, कारखाने यासाठी लागणारी जमीन. घरं आहेत, कारखाने आहेत, यासाठी जी काही लागणारी जमीन असते याचासुद्धा समावेश या भूमीमध्ये होत असतो. त्यानंतर नंबर 3 आहे नद्या, पर्वत, वने, समुद्र. नदी आहे, पर्वत आहेत, वन आहे किंवा समुद्र या सगळ्यांचासुद्धा निसर्गदत्त भूमीमध्ये समावेश होतो. त्यानंतर आहे नंबर 4 वारा, पाऊस, प्रकाश इत्यादी. वारा आहे, पाऊस आहे, प्रकाश आहे, याचासुद्धा आपण हे निसर्गदत्त मिळालेल्या देणग्या आहेत. त्यानंतर नंबर 5 वनस्पती, जंगले, पशु इत्यादी. वनस्पती आहेत, जंगले आहेत, पशु आहेत, या सगळे हे निसर्गदत्त आहेत आणि हे याला आपण या भूमीमध्ये समाविष्ट करू शकतो. त्यानंतर नंबर 6 आहे खाणी व त्यातून निघणारी खनिजे. खाणी आहेत, त्यातून निघणारी खनिज आहेत. निश्चितच हे मौल्यवान धातू आपल्याला त्या भूमीमधून मिळत असतात. त्याचासुद्धा समावेश आपण या भूमीमध्ये करत असतो. त्यानंतर भूमीची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे. भूमीची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे. त्यामध्ये नंबर 1 निसर्गदत्त देणगी. भूमी ही निसर्गाकडून मिळालेली एक देणगी आहे. ही निसर्गदत्त देणगी आहे, ती मानवाने निर्माण केलेली नाही. त्यानंतर आहे नंबर 2 स्थलांतरण करता येत नाही. जिथे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करता येत नाही, हे सुद्धा तिचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे नंबर 3 पुरवठा मर्यादित. या जमिनीचा, भूमीचा जो पुरवठा आहे तो मर्यादित आहे. तो आपल्या मागणीनुसार बदलता येत नाही. हे सुद्धा एक वैशिष्ट्य, लक्षण या भूमीचं सांगितले जाते. त्यानंतर नंबर 4 आहे दर्जा भिन्न भिन्न. या भूमीचा जो दर्जा आहे तो भिन्न भिन्न आहे. म्हणजे या दर्जामध्ये बदल करता येत नाही. काही जमिनी काळी कसदार आहे, काही मुरमाड आहे, मध्यम प्रकारची आहे, तर काही ही बंगर आहे जी शेतीसाठी वापरल्या जाऊ शकत नाही. अशी दर्जा ही त्या जमिनीचा हा भिन्न भिन्न असतो. त्यानंतर नंबर 5 आहे अविनाशी असते. या जमिनी किंवा ही निसर्गदत्त मिळालेली जी काही भूमी आहे ही अविनाशी आहे, हिचा नाश होऊ शकत नाही. त्यानंतर नंबर 6 आहे वाटप असमान. या भूमीचा जो वाटप आहे तो वेगळ्या ठिकाणी असमान असल्याचं दिसून येते. म्हणजे काही ठिकाणी काही लोकांकडे जास्त जमीन आहे, काही लोकांकडे कमी आहे, किंवा देशाचा भूभाग जरी पाहिला तर वेगवेगळ्या देशाचा तो वेगवेगळा भूभाग असल्याचं दिसून येते. वाटपामध्ये असमानता असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 7 आहे निष्क्रिय उत्पादक घटक.
निष्क्रिय उत्पादक घटक म्हणजे भूमी स्वतःहून प्रोडक्शन करू शकत नाही, तिला कोणाच्या ना कोणाची मदत घ्यावी लागते. त्यानंतर भूमीची उत्पादकता. बघा, उत्पादन कार्यात भूमीचे सहाय्य करण्याची शक्ती आणि क्षमता म्हणजे भूमीची उत्पादकता आहे. म्हणजे भूमी जी उत्पादन कार्याची मदत करते, जी सहाय्य करते, ती शक्ती ज्या भूमीमध्ये आहे तिला भूमीची उत्पादकता असं म्हटले जाते. भूमीमध्ये निसर्गतः जी उत्पादकता असते तिला नैसर्गिक उत्पादकता, जी निसर्गाने त्याच्यामध्ये जी काही उत्पादकता सामावलेली आहे, म्हणून निसर्गदत्त किंवा निसर्गतः जी उत्पादकता असते तिला नैसर्गिक उत्पादकता असं म्हटल्या जाते. त्यानंतर हे श्रमिक. बघा, लेबर किंवा श्रमिक. श्रमिक म्हणजे काय, तर मानवी श्रम हा उत्पादनाचा दुसरा घटक आहे. धनोत्पादन क्रियेत श्रमाला फार महत्त्व आहे, कारण हा एक सजीव घटक आणि खूप ॲक्टिव्ह घटक हा या उत्पादन प्रक्रियेमधला मानला जातो, आणि म्हणून एक महत्त्वपूर्ण स्थान या श्रमिकाचं या उत्पादन प्रक्रियेमध्ये असते. या श्रमाची व्याख्या दिलेली आहे जेव्हन्सन यांनी जी व्याख्या दिलेली ती डॉक्टर मार्शल यांनी मान्य केलेली आहे, म्हणून तिचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे. काय व्याख्या आहे बघा, त्यांनी काय म्हटलं, कार्यापासून प्रत्यक्षपणे मिळणाऱ्या आनंदाशिवाय, म्हणजे एखादं कार्य केल्यामुळं प्रत्यक्षपणे जो आनंद मिळतो त्या आनंदाशिवाय अंशतः किंवा पूर्णतः धनरूपी मोबदला मिळण्याच्या उद्देशाने, अंशतः किंवा पूर्णतः धनरूपी म्हणजे पैशाच्या स्वरूपात मिळणाऱ्या मोबदला मिळण्याच्या उद्देशाने केलेल्या मानवाचे शारीरिक किंवा मानसिक प्रयत्न म्हणजे श्रम होय. म्हणजे मानवांना जे धन मिळण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याला श्रम म्हटल्या जाते. आणि म्हणून जॉन्सन यांनी जी व्याख्या सांगितली की कार्यापासून प्रत्यक्षपणे मिळणाऱ्या आनंदाशिवाय अंशतः किंवा पूर्णतः धनरूपी मोबदला मिळण्याच्या उद्देशाने केलेले मानवाचे शारीरिक किंवा मानसिक प्रयत्न म्हणजे श्रम होय. आणि म्हणून या व्याख्येवरून श्रमाचे काही महत्त्वपूर्ण घटक मिळतात. त्यातलं पहिलं होतं, मनुष्याच्याच शारीरिक आणि मानसिक कष्टांना श्रम म्हणतात. मनुष्य जे शारीरिक आणि मानसिक कष्ट करतो त्याला श्रम असं म्हटल्या जाते. त्यानंतर नंबर 2 आहे, श्रमाचा उद्देश पूर्णतः किंवा अंशतः आर्थिक मोबदला प्राप्त करण्याचा असतो. श्रमाचा मुळात उद्देशच असा आहे की या श्रमापासून आपल्याला अंशतः किंवा पूर्णतः आर्थिक मोबदला मिळावा, आणि म्हणून या उद्देशानंच व्यक्ती हा श्रम करत असतो. त्यानंतर आहे नंबर 3, श्रम हे धनोत्पादनाची साधन असल्यामुळे त्यापासून उपयोगितेची निर्मिती होणे आवश्यक आहे. श्रम हे धनोत्पादनाचं साधन आहे आणि ते साधन असल्यामुळेच त्यापासून उपयोगितांची निर्मिती होणे आवश्यक आहे. ही महत्त्वपूर्ण 3 मुद्दे या व्याख्येवरून निघतात. त्यानंतर आहे श्रमाची वैशिष्ट्ये. पहिलं आहे, श्रम हा सक्रिय उत्पादक घटक आहे. म्हणजे उत्पादन प्रक्रियेमधला अत्यंत सक्रिय घटक आहे. श्रम हा उत्पादन प्रक्रियेमधला अत्यंत सक्रिय घटक गणल्या जातो. हे म्हणजेच एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. नंबर 2 आहे, श्रम हे श्रमिकापासून वेगळे करता येत नाहीत. श्रम हे श्रमिकापासून जर वेगळे करतो म्हटलं तर ते श्रमिकापासून वेगळे करता येत नाहीत. नंबर 3 आहे, श्रम हे नाशवंत आहेत. अर्थात श्रम जर वापरले गेले नाहीत तर ते नाश पावतात, आणि म्हणून हे नाशिवंत आहेत की ते साठवून ठेवल्या जाऊ शकत नाहीत. त्यानंतर नंबर 4 आहे, श्रमिक स्वतःचे श्रम विकतो, श्रमशक्ती विकत नाही. तो श्रम विकतो पण श्रमशक्ती मात्र विकत नाही. हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या श्रमिकाबद्दल सांगितले जाते. त्यानंतर नंबर 5, श्रमिकाची गतिशीलता कमी असते. म्हणजे श्रमिक हा एका ठिकाणाहून सहजासहजी दुसऱ्या ठिकाणी जायला तयार होत नाही, तो जात नाही, त्याची गतिशीलता ही कमी असते, आणि म्हणून त्याचे बरेचसे रोजगाराच्या संधीसुद्धा या कमी गतिशीलतेमुळं हुकतात. ते सुद्धा एक त्याच्या सांगितले जाते. आणि 6वं त्याचं वैशिष्ट्य आहे, श्रमिकांची करार शक्ती कमी असते. अर्थात त्याचं अशिक्षितपणा किंवा इतर काही ड्रॉबॅक्स असल्यामुळं याची करार शक्ती, म्हणजे मालकासोबत जे काही यांची मजुरी ठेवण्यासाठी जे काही करार होत असतात त्या करार शक्ती
या श्रमिकांची कमी असते. त्यानंतर आहे नंबर 7, वेतनाचा दर. वेतनाचा दर व श्रमिकांचा पुरवठा यात व्यस्त प्रमाण आहे. वेतनाचा दर आणि श्रमिक पुरवठा यात व्यस्त प्रमाण आहे. जर श्रमाचा पुरवठा वाढला तर वेतनाचा दर कमी होतो. जर श्रमाचा पुरवठा वाढला तर वेतनाचा दर कमी होतो. जर श्रमाचा पुरवठा कमी झाला तर वेतनाचा दर हा वाढतो. आणि म्हणूनच वेतनाचा दर व श्रमिकांचा पुरवठा यात व्यस्त संबंध किंवा व्यस्त प्रमाण आहे. नंबर 8 आहे, श्रमाच्या मागणी पुरवठ्याचे संतुलन लवकर साधले जात नाही. श्रमाची मागणी आणि श्रमाचा पुरवठा यांचं संतुलन लवकर साधल्या जात नाही. श्रमाची मागणी पुरवठ्याचे संतुलन लवकर साधल्या जात नाही हे सुद्धा एक वैशिष्ट्य या श्रमिकाचं सांगितले जाते. नंबर 9 आहे, श्रमिक एकाच वेळी उत्पादनाचा घटक आणि वस्तूंचा उपभोक्ता आहे. श्रमिक हा एकाच वेळी उत्पादनाचा तो घटकही आहे, भागही आहे आणि त्या जे उत्पादन तयार होते त्या उत्पादनाचा तो उपभोक्तासुद्धा आहे. म्हणजे एका साईडला तो उत्पादनसुद्धा करतो आणि दुसऱ्या साईडला तो वस्तूचा उपभोगसुद्धा घेतो. आणि त्यामुळे या श्रमाचं महत्त्व या प्रक्रियेमध्ये, उत्पादन प्रक्रियेमध्ये एक अनन्य साधारण असल्याचं दिसून येते. त्यानंतर नंबर 10 आहे, श्रमिकाला मिळणाऱ्या वागणुकीवर त्याची कार्यक्षमता अवलंबून असते. श्रमिकाला जी वागणूक मिळते त्या वागणुकीवरच खऱ्या अर्थानं त्याची कार्यक्षमता अवलंबून असते. जर एक श्रमिकांसाठी जर कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जर हेल्थी वातावरण असेल, चांगलं वातावरण असेल, तो हा श्रमिक जोमाने काम करतो. पण जर त्याला योग्य वागणूक मिळत नसेल तर त्या श्रमिकाची कार्यक्षमतासुद्धा आपल्याला कमी होताना दिसून येते. आणि म्हणून एक अत्यंत ॲक्टिव्ह, सक्रिय असा हा श्रमिक असल्यामुळं त्याची सगळी अशी वैशिष्ट्येही सांगितली जातात. एकूणच काय, याच्या अगोदरचा आपण पाहिलेला भूमी हा घटक किंवा हा श्रमिक हा घटक, ह्या सगळे घटक हे उत्पादन प्रक्रियेमधले एक अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत आणि याच्या सहाय्यानंच उत्पादन केल्या जात असते. आणि त्यामुळं श्रम असेल, भूमी असेल, याचं साधारण या उत्पादन यांचं महत्त्व या उत्पादन प्रक्रियेमध्ये एक अनन्यसाधारण असल्याचं दिसून येते. आणि या घटकांसोबत इतरही काही घटक आहेत, जसं की भांडवल आहे, संघटन आहे, हे आपण याच्यानंतरच्या लेक्चरला शिकणारच आहोत. पण श्रमिकांचं एक विशेष महत्त्व सांगितले जाते. जसं भूमीचं आहे की भूमी ही नाशवंत आहे किंवा भूमीचा पुरवठा हा मर्यादित आहे, तो बदलता येऊ शकत नाही, तो वाढवता येऊ शकत नाही. तसंच श्रमिकसुद्धा एक या उत्पादन प्रक्रियेमधला अत्यंत एक महत्त्वाचा घटक असल्यामुळं, तो सक्रिय घटक असल्यामुळं, तो जिवंत घटक असल्यामुळं निश्चितच त्याची योग्यता, त्याचं महत्त्व हे खूप या प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण असल्याचं दिसून येते. आणि श्रमिकांपासून श्रम हे वेगळे करता येत नसल्यामुळं खऱ्या अर्थानं या श्रमिकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तसंच तो आपले श्रम विकतो पण श्रमशक्ती विकत नाही आणि यामुळे सुद्धा त्याचं एक महत्त्व खूप अबाधित आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळं या श्रमिकाला थोडंसं कमी महत्त्व प्राप्त होते, ते त्याची कमी गतिशीलता. तो एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ इच्छित नाही, त्यामुळे सुद्धा याला मिळणारं जे काही मजुरी आहे ती कमी मिळत असते. आणि जर तो तेवढा सक्रिय असेल, एका ठिकाणून तो दुसऱ्या ठिकाणी सहज जर जाऊ शकत असेल तर त्याच्या मजुरीमध्ये निश्चितच ही वाढ होणार आहे. आणि त्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण भाग या श्रमिकांसाठी सांगितला जातो. आणि म्हणून श्रमिकांचे हे सगळे महत्त्व, वैशिष्ट्ये जर आपण अभ्यासले तर श्रमिक हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटक या उत्पादन प्रक्रियेमधला असल्याचं आपल्याला दिसून येते. असं या ठिकाणी आपलं हे चॅप्टर संपलं. त्याच्यानंतरच्या लेक्चरला आपण श्रमिक संघटन आणि भांडवल ह्या गोष्टी शिकणार